So dear student, we will start the 13th chapter of your syllabus, that is carbon, an important element. The first question asked in this chapter is, what is an element? तुम्ही तुमच्या सिलेबसच्या 3rd चॅप्टर मध्ये एलिमेंट म्हणजे काय हे शिकलेला आहात. Then what is element? An element is a substance which is made up of from only one kind of particles which cannot be further divided chemically or physically. नोटबुक घेऊन बसा, या क्वेश्चन्सचे आन्सर्स नोट डाऊन करत चला. पण आम्ही सांगायला लागले तुम्हाला एलिमेंट म्हणजे काय, तर असा पदार्थ जे एकाच प्रकारच्या पार्टिकल्स पासून बनलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही त्याला कितीही बारीक केलात तरी पार्टिकल सारखेच राहतील, त्याला फिजिकली किंवा केमिकली तोडता येत नाही. म्हणजे असा सबस्टन्स जो एकाच प्रकारच्या पार्टिकल पासून बनलेला आहे त्याला आपण म्हणतो एलिमेंट. आता डिफरंट टाइप कोणते आहेत एलिमेंट्सचे, तर एलिमेंट्स आर ऑफ 3 टाइप्स. यू ऑल नो दॅट, मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स. दीज आर दी 3 टाइप्स ऑफ एलिमेंट्स, मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स. नेक्स्ट क्वेश्चन इथे विचारलेला आहे, what remains behind on complete combustion of any organic compound. कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं पूर्ण ज्वलन केलात तर काय बाकी राहतं असं इथे विचारताय. तर तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा आपण कोणत्याही सबस्टन्सला बर्न करतो, जाळतो, तेव्हा शेवटी राख बाकी राहते, ॲश बाकी राहते. आणि ॲश मध्ये काय असतं तर कार्बन. मी इथे ऐश्वर्या राय बद्दल बोलत नाही, ॲश म्हणजे राख. ओके, राखेल मध्ये शेवटचं जे एलिमेंट असतं ते काय असेल तर कार्बन. कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडला जेव्हा आपण बर्न करतो तेव्हा शेवटी त्याचं काय राहतं तर कार्बन. नेक्स्ट क्वेश्चन इथे जे विचारलंय ते म्हणजे व्हॉट टाइप ऑफ एलिमेंट इज कार्बन. म्हणजे कोणत्या प्रकारचा आहे एलिमेंट कार्बन. कार्बन हा मेटॅलिक आहे, नॉन मेटॅलिक आहे की मेटलॉइड आहे. तर तुम्ही शिकलेला आहात कार्बन इज अ नॉन मेटल. तो मेटल पण नाही आहे आणि मेटलॉइड पण नाही आहे. कार्बन हा एक नॉन मेटल आहे. तुम्हाला इथे एक इन्फॉर्मेशन सांगते जी तुम्ही नोट डाऊन करा. आत्तापर्यंत 118 एलिमेंट माहीत आहेत, त्यापैकी सर्वात जास्त हे मेटल आहेत, काही नॉन मेटल आहेत आणि फार कमी हे मेटलॉइड्स आहेत. इथे विचारले, गिव्ह सम इन्फॉर्मेशन अबाउट इट. तुम्ही कार्बन सगळ्यांनी पाहिला असेल, कार्बन हा ब्लॅक कलरचा असतो. ओरिजिनल स्टेट त्याची जी आहे ती सॉलिड स्टेट आहे. यू हॅव लर्न दॅट कार्बन इज अ नॉन मेटॅलिक एलिमेंट. यू हॅव ऑल्सो लर्न अबाउट इट्स ऑकरन्स इन नेचर इन द फॉर्म ऑफ सम कंपाऊंड्स. कशा कशामध्ये कार्बन असतो तर तुम्हाला माहिती आहे, कोळशामध्ये कार्बन असतो, कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन असतं, असे बरेचसे जे. आणि आपण वर पाहिलो काय की ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये सुद्धा कार्बन असतो. सगळ्याच ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कार्बन असतो. सगळ्याच ऑर्गॅनिक कंपाऊंड कशापासून बनलेले असतात तर महत्त्वाचा जो एलिमेंट त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो तो म्हणजे कार्बन. इथं काय म्हणले, टेक सम मिल्क आणि इव्हॉपरेटिंग डिश. इव्हॉपरेटिंग डिश म्हणजे काय, आपण चहा पितो ती बशी. ठीक आहे, त्या बशीमध्ये काय करा, दूध घ्या. हीट द इव्हॉपरेटिंग डिश ऑन अ बन्सेन बर्नर. गॅसवर ठेवा. हा तुम्ही चहा पिता ती बशी ठेवू शकत नाही, जी हीट रेजिस्ट करू शकेल ती बशी घ्या, नाहीतर आईचं मार खासाल बशी फुटली तर. बन्सेन बर्नरवरती इव्हॉपरेटिंग डिश ठेवा. मिल्क काय होईल, इव्हॉपरेट होऊन जाईल. इव्हॉपरेट होणे म्हणजे काय तर वाफेमध्ये रूपांतर होणे. कोणत्याही लिक्विडचं वेपर्समध्ये कन्व्हर्शन होणे याला आपण म्हणतो इव्हॉपरेशन. तर मिल्कला जर आपण गरम केलोत तर त्याचे वेपर्स बनायला तयार होतील, म्हणजे वाफ बनायला तयार होईल. आणि शेवटी काय राहतं असं विचारते पहा, व्हॉट रिमेन्स बिहाइंड ॲट द बॉटम ऑफ अन इव्हॉपरेटिंग डिश ऑन अ कम्प्लीट इव्हॉपरेशन ऑफ द मिल्क. तर शेवटी काय राहते, एक काळा पदार्थ राहतो. पूर्ण दूध जळून खाक होऊन जाते आणि शेवटी एक काळा पदार्थ राहतो. आता कलर काळा आला, ब्लॅक कलर आला की आपल्याला माहित आहे काय असतं, कार्बन. नेक्स्ट काय विचारले पहा, टेक अ स्मॉल सॅम्पल ऑफ शुगर, वूल, ड्राय लीव्स, हेअर, सीड्स, स्प्लिट पल्सेस अँड प्लास्टिक इन सेपरेट टेस्ट ट्यूब. पहा, एका
टेस्ट ट्यूबमध्ये शुगर घ्या, एकामध्ये वूल घ्या, उलन वूल म्हणजे उलन, ड्राय लीव्ह सुकलेले पानं घ्या, केस घ्या, केसांचा वास तर तुमच्या सगळ्यांना माहीत आहे, काही बिया घ्या, काही स्प्लिटेड पल्सेस डाळी घ्या आपल्या घरातल्या कोणत्याही, त्यानंतर प्लास्टिक घ्या वेगवेगळ्या टेस्ट ट्यूबमध्ये आणि या सगळ्यांना हीट ईच टेस्ट ट्यूब अँड ऑब्झर्व द चेंजेस टेकिंग प्लेस इन द सबस्टन्सेस, शुगर, वूल, ड्राय लिव्स, हेअर, सीड्स, स्प्लिट पल्सेस अँड प्लास्टिक. या सगळ्यांना बर्न केल्यावरती शेवटी एक ब्लॅक पदार्थ बाकी राहतो आणि आत्ताच म्हणलं काळं कुटकं दिसलं की कार्बन असतं. म्हणजे हे सगळ्यांना बर्न केल्यानंतर आपल्याला शेवटी काय भेटतं तर कार्बन. आता तुम्ही इथे एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, शुगर हे वनस्पतीपासून प्लांट्सपासून भेटते, वूल जे आहे हे प्राण्यांपासून भेटतं, ड्राय लिव्ज हे प्लांट्सपासून भेटतात, हेअर हे ॲनिमल्सपासून भेटतात, सीड्स प्लांट्सपासून, स्प्लिट पल्सेस प्लांट्सपासून, प्लास्टिक हे आता मॅनमेड आहे, हे सुद्धा वेगवेगळ्या सबस्टन्सेसपासून बनवण्यात येते. तर तुम्ही इथं ऑब्झर्व केला असेल प्लांट आणि ॲनिमल पासून मिळणारे जे पदार्थ आहेत, जे सबस्टन्सेस आहेत, त्यांना जर आपण बर्न केलं तर आपल्याला शेवटी पूर्ण जाळल्यानंतर वनस्पती आणि प्राण्यांपासून भेटणाऱ्या पदार्थांना पूर्ण जर आपण बर्न केलो तर शेवटी आपल्याला कार्बन भेटतं. म्हणजे याचाच अर्थ की कार्बन असणारे जे सबस्टन्सेस आहेत ते आपल्याला कोणापासून भेटतात, एकतर प्लांट्सपासून किंवा मग ॲनिमल्सपासून. व्हॉट डज द ब्लॅक सबस्टन्स रिमेनिंग ईच टेस्ट ट्यूब इंडिकेटेड. आता हे सगळे जे टेस्ट ट्यूब आपण बनवलेले होते, ज्याला आपण जाळलोत, बर्न केलोत आणि शेवटी काळं कुट्ट पदार्थ राहिलाय, तो काय आहे असं विचारतंय. आपल्याला तर माहीतच झालंय काय आहे, तो कार्बन आहे. आता हा कार्बन तर पिरियडिक टेबलमध्ये कुठं आहे, याला लिहितात कसं, याचा ॲटॉमिक नंबर काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, तर चला पाहूया. इथं मस्तपैकी या डब्यामध्ये दिले कार्बनचा सिम्बॉल काय तर C, ॲटॉमिक नंबर काय 6. ॲटॉमिक नंबर 6 आहे म्हणजे कार्बनमध्ये किती प्रोटॉन आहेत तर 6. आणि तुम्हाला तर माहीतच आहे प्रोटॉन्स आर ऑलवेज इक्वल टू इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स आर ऑलवेज इक्वल टू इलेक्ट्रॉन्स. म्हणजे कार्बनमध्ये 6 प्रोटॉन आहेत म्हणजेच कार्बनमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, 6 प्रोटॉन आणि 6 इलेक्ट्रॉन. तर तुम्ही इथं पाहू शकता. त्यानंतर त्याचा जो ॲटॉमिक मास आहे तो 12 आहे. ॲटॉमिक मास 12 आहे म्हणजे 6 प्रोटॉन आहेत आणि 6 न्यूट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कार्बनचं 2,4 आहेत. इथं पाहू शकता याच्या शेवटच्या कक्षेत 4च इलेक्ट्रॉन आहेत. लास्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि कोणत्याही एलिमेंटला स्टेबल होण्यासाठी लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असणं आवश्यक आहे. आता याच्यात तर 4च आहे. आता याला 4 कसे भेटतील ते आपण पुढे पाहूतच. म्हणजे हा 4 एकतर देणार किंवा 4 एकतर घेणार. म्हणजेच याला बॉन्ड फॉर्म करण्यासाठी आयदर 4 इलेक्ट्रॉन द्यावे लागतील और 4 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. आयदर कार्बन लुजेस 4 इलेक्ट्रॉन्स और गेन 4 इलेक्ट्रॉन्स. आणि बॉन्ड फॉर्म करण्यासाठी जे इलेक्ट्रॉन द्यावे किंवा घ्यावे लागतात त्याला आपण म्हणतो व्हॅलेन्सी. आणि किती आहे याची व्हॅलेन्सी तर 4. कार्बनची व्हॅलेन्सी आहे 4. आणि तुम्हाला माहीतच आहे कार्बन इज अ नॉन मेटॅलिक एलिमेंट. आता काय म्हणतोय बघा चॅप्टर मध्ये पुढे. द एलिमेंट कार्बन इज अवेलेबल अबंडंटली इन द नेचर अँड ऑकर्स इन फ्री ॲज वेल ॲज इन द कंबाइंड स्टेट. आता फ्री स्टेट आणि कंबाइंड स्टेट काय काय भानगड आहे तर बघा. फ्री स्टेट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कार्बन आहे, दुसरं काही नाही त्याच्यासोबत, मस्तपैकी एकटा आपलं कार्बन आहे. जसं कोळसा आहे, ठीक आहे, कोल आहे. कोल पण डिफरंट टाईपचे तुम्ही पाहिलेला आहात. दगडी कोळसा आहे, त्यानंतर आपलं साधं लाकूड जाळल्यानंतर भेटतो जो तो कोळसा आहे, त्याच्यामध्ये फ्री स्टेटमध्ये. आणि सगळ्यात महागाचं आपलं जे ज्वेलरीमध्ये यूज होतं डायमंड, देन तुमच्या पेन्सिलमधली ग्राफाईट, हे सुद्धा प्युअर फॉर्म आहेत, फ्री स्टेटमधले कार्बन आहेत. पण आता कार्बन कधी कधी कोणासोबत मिळून पण राहतो. जेव्हा तो दुसऱ्यांसोबत मिळून राहतो तेव्हा त्याला आपण म्हणतो कंबाइंड स्टेटमधलं कार्बन. एखादं उदाहरण देऊ शकता का? चला मी सांगते. CO2 कोणासोबत मिळून राहिला तो ऑक्सिजन सोबत. म्हणजे काय भेटलं आपल्याला CO2 कार्बन डायऑक्साईड.
CO3, कार्बन ट्रायऑक्साईड, अशा बऱ्याचशा सबस्टन्सेस सोबत जेव्हा तो मिळून राहतो तेव्हा त्याला आपण म्हणतो कंबाईंड स्टेटमध्ये. म्हणजे तो बघा एकतर आपल्याला एकटा पण सापडतो किंवा कोणासोबत तरी कंबाईन झाल्यानंतर सुद्धा सापडतो. इन दिस चॅप्टर लेट अस स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ द नॉन मेटॅलिक एलिमेंट कार्बन. तर सगळ्याच प्रकारचे प्रॉपर्टी, फिजिकल आणि केमिकल, हे दोन्ही प्रकारचे प्रॉपर्टी आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. पहा इथे एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली करायला. काय म्हणते बाबा बघा, मेक अ लिस्ट ऑफ ऑल सबस्टन्सेस और ऑब्जेक्ट्स दॅट यू यूज इन डेली लाईफ फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट अँड डिवाइड दोज सबस्टन्सेस इन टू द कॉलम्स इन द फॉलोइंग टेबल. चला थोडासा विचार करा आणि इथे नोट करा. आता मेटॅलिक ऑब्जेक्ट, जर तुम्ही सायकल यूज करत असाल तर मेटल आहे, असे लिहा. आता जे काही जे तुम्ही दररोज यूज करता, तुमचा कंपास बॉक्स असू शकतो मेटलचा, असे दररोजचे सबस्टन्सेस तुम्ही यूज करता इथं नोट करा. अर्थेन किंवा ग्लास ऑब्जेक्ट, तर ग्लास ऑब्जेक्ट दररोज शाळेत जाण्याच्या अगोदर आरसा पाहता, तो ग्लास ऑब्जेक्ट आहे. असे ग्लासचे पाणी प्यायचा सुद्धा ग्लास असू शकतो, एकतर तो ग्लासचा असेल किंवा मेटलचा असेल किंवा अलॉयचा सुद्धा असू शकतो. आत्ता इथं लिहा अदर ऑब्जेक्ट, तुम्ही घातलेले कपडे, तुम्ही घेऊन चाललेला बॅग, तुमचं पुस्तक, बुक, जे दररोज खाता तुम्ही, हे सगळं आले अदर ऑब्जेक्ट्समध्ये. तर तुम्ही पाहू शकता हे अदर ऑब्जेक्टमध्ये येणारे जे काही सबस्टन्सेस आहेत ते एकतर प्लांट्स पासून बनलेले आहेत किंवा ॲनिमल्स पासून. आणि मी तुम्हाला वरच सांगितलं की प्लांट्स किंवा ॲनिमल्स पासून जे सबस्टन्सेस भेटतात आपल्याला त्यांच्यामध्ये काय असतो, कार्बन. आणि इथं तेच म्हणायला लागले पहा. नाउ लुक at the list of the object in the last column. It contains foodstuff, clothes, medicines, fuels, wooden objects, etc. Carbon is the common and important constituent of all these substances. आता हे सगळ्या पदार्थांमध्ये जे सगळ्यात इम्पॉर्टंट सबस्टन्स आहे ते म्हणजे कार्बन. परत इथं प्रश्न विचारले, रिकॉल करा म्हणतोय का, व्हॉट इज अ कंपाऊंड. तर इथे नोट डाऊन करून घ्या. कंपाऊंडची डेफिनेशन फार इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला सांगते कंपाऊंड काय आहे. इट इज डिफाइंड ॲज अ सबस्टन्स फॉर्म्ड बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more एलिमेंट्स इन अ फिक्स्ड प्रपोर्शन. फिक्स्ड प्रपोर्शन असणे फार आवश्यक आहे. पहा 2 किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंट केमिकली, रासायनिक पद्धतीने जर आपण मिक्स केलोत फिक्स्ड प्रपोर्शन मध्ये तर त्याला आपण म्हणतो कंपाऊंड. जसं की उदाहरणार्थ इथं पहा मी तुम्हाला लिहून दाखवते. जसं की H2O. H2O मध्ये तुम्ही पाहू शकता हायड्रोजन 2 आहेत, ऑक्सिजन 1 आहे. 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. जर तुम्ही याच्यामध्ये 3 हायड्रोजन टाकलात किंवा 2 ऑक्सिजन केलात तर याचं नाव बदलून जाईल. जर 3 केलं तर हायड्रोनियम आयन होऊन जाईल, जे पाणी नसणार, जे तुम्हाला प्यायला जमणार नाही. आणि इथं 1 ऑक्सिजन वाढवलात तर ते हायड्रोजन परऑक्साईड होऊन जाईल, जे जखमा धुवायला वापरतो आपण. ऑफकोर्स पिता तर येणार नाही. म्हणजे कंपाऊंड जर तुम्हाला बनवायचा असेल तर एलिमेंटचे जे प्रपोर्शन आहे, जे तुम्ही एलिमेंट्स घ्यायला लागलात ते ठराविक असणं आवश्यक आहे. आता परत विचारलंय की हाऊ आर कंपाऊंड्स फॉर्म. तुम्हाला मी सांगितलं कसं फॉर्म व्हायला लागले, 2 किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंट्स केमिकली कंबाईन होऊन. आता इथं काय म्हणते पहा, जी तुम्हाला मी आतापर्यंत चॅप्टर सुरू झाले तेव्हापासून सांगत आले तेच म्हणायला लागले इथे की कंपाऊंड्स ऑब्टेन्ड डायरेक्टली और इनडायरेक्टली फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. पहा जे कंपाऊंड भेटायला लागले डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. आता डायरेक्टली आपल्याला कोणकोणते भेटतात, दूध आहे, मांस आहे, ठीक आहे. झाडांपासून काय भेटतात, फळं, भाज्या वगैरे, हे डायरेक्टली. तर काही इनडायरेक्टली म्हणजे पुन्हा प्रोसेस करून आलेले असतात. असे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट प्रोटीन्स आहेत, मिनरल्स आहेत, हे इनडायरेक्ट आहे, तुम्हाला डायरेक्ट दिसत नाही डोळ्यांनी. तर हे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट जे कंपाऊंड आहेत जे कशापासून भेटायला लागलेत, एकतर प्लांट्स पासून किंवा मग ॲनिमल्स पासून. प्लांट्स किंवा ॲनिमल्स पासून डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली भेटणाऱ्या कंपाऊंड्सला आपण म्हणतो
काय म्हणतो तर विद्यार्थ्यांनो, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. आता तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड, द कंपाऊंड्स ऑब्टेन्ड डायरेक्टली और इनडायरेक्टली फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता इनऑर्गॅनिक कशाला म्हणता, तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. तर असे कंपाऊंड जे मिनरल्स पासून भेटतात, खनिजांपासून भेटणाऱ्या कंपाऊंड्सला आपण म्हणतो इनऑर्गॅनिक कंपाऊंड. जसं सोडियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहेत, हे सगळे आपल्याला मिनरल्स पासून भेटतात. तर तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेल ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट काय असतो तर कार्बन. आणि कशापासून भेटतात ऑर्गॅनिक कंपाऊंड, आत्तापर्यंत तरी तुम्हाला हे माहीत झालं की प्लांट किंवा ॲनिमल पासून ऑर्गॅनिक कंपाऊंड भेटतात. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड कशापासून भेटतात तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे आपल्याला भेटतात मिनरल्स पासून. इथे एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली, तुम्हाला चांगल्या पद्धतीने नोट डाऊन करायची आहे. ती म्हणजे काय, ऑल द ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन कार्बन. जे सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगत आले. इतकंच नाही तर आपल्या सेल मधलं जे सगळ्यात महत्वाचं एलिमेंट आहे, ज्याच्यामुळे आपण बनलेलो आहोत किंवा जे सगळं काही आपल्या शरीरामध्ये पाहत असतं, म्हणजेच DNA आणि RNA, हे याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचा एलिमेंट कोणता आहे तर कार्बन. तेच म्हणायला लागले पहा, कार्बन इज द मेन एलिमेंट इवन इन सेल्युलर DNA अँड RNA दॅट ट्रान्सफर हेरिडेटरी कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही किंवा तुमचं भाऊ किंवा बहीण तुमच्या घरातल्या एखाद्या पर्सन सारखे दिसतात. म्हणजे तुम्ही जर मुलगी असाल तर आईसारखे, किंवा मुलगा असेल तर वडिलांसारखा, काकांसारखा, मामांसारखा दिसू शकतो. हे आपलं दिसणं कोणामुळे असतं तर एकतर DNA किंवा RNA मुळे. आणि DNA आणि RNA हे जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचा एलिमेंट कोणता आहे तर ते म्हणजे कार्बन. त्यानंतर तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू कार्बनची आणखी इन्फॉर्मेशन. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा,